तुम्ही कम्प्युटर वापरता? तुम्ही एटीएम मशीन वापरता? मग प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला, की कम्प्युटर म्हणजे काय? तुम्हाला सांगता येईल? कम्प्युटरची हिस्ट्री सांगता येईल? कम्प्युटर कधी जन्माला आला सांगता येईल? तर मित्रांनो, जर या प्रश्नांची उत्तरे तुमची नाही असतील, तर हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आपण पाहत आहात कम्प्युटर फंडामेंटल ही नवीन सिरीज. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करा आणि ही सिरीज नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, आज आपण कम्प्युटर वापरत असताना कम्प्युटरच्या हिस्ट्रीबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. कम्प्युटर म्हणजे काय? अनेक लोकांना जर प्रश्न केला आपण तर त्यांचं कडे उत्तर नसतं. आपल्यासारखे विद्यार्थी ज्यावेळेस खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामवरती फोकस करत असतात, की भले मग GCC, TBC टायपिंग परीक्षा असेल किंवा तुमचं MSCIT असेल किंवा इतर कोणत्याही कम्प्युटर कोर्सेसमध्ये जात असाल. जर आपल्याला बेसिक नॉलेज नसेल, जर आपलं फाउंडेशनच कच्चं असेल, तर कदाचित त्यावरती कितीही ॲडव्हान्स लेव्हलवरती आपण गेलो, तर कदाचित त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. मित्रांनो, कम्प्युटर म्हणजे काय? तर अनेक लोकांना याची कन्सेप्टच माहिती नाही. अनेक लोक म्हणतात, "सर माऊस असेल, कीबोर्ड असेल, आपल्यापुढं मॉनिटर असेल, तर या सगळ्याला मिळून कम्प्युटर म्हणतात." बिलकुल म्हणतात. या सर्वांना मिळून कम्प्युटर जरी म्हटलं आपण, तरी पण कम्प्युटर म्हणजे ही संकल्पना, ही कन्सेप्ट काही थोडी छोटी-मोठी नाही. तर ही भली मोठी कन्सेप्ट आहे. यामध्ये इनपुट डिव्हाइस येतील, आउटपुट डिव्हाइस येतील, आपला CPU येईल, त्याच्यामध्ये मदरबोर्ड वगैरे, वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. म्हणजे कम्प्युटर ही संकल्पना ही काही छोटी-मोठी नाही. मग या संकल्पनेला नक्की कम्प्युटर म्हणजे काय? या कन्सेप्टमध्ये कसं कन्व्हर्ट करणार मित्रांनो? तर याच्यासाठी आपल्याला कुठेतरी कम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. कम्प्युटर म्हणजे काय? कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे मित्रांनो, जसं की आपला मोबाईल असेल. मोबाईल हा पण एक कम्प्युटर आहे. पण मोबाईलसारखं एक सिस्टम आहे ती. कम्प्युटर म्हणजे एक भली मोठी सिस्टम आहे. ती कुठेही फक्त एक यंत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकत. मग तुम्ही म्हणाल सर आपला फॅन सुद्धा एक मशीनच आहे. मित्रांनो, ते इलेक्ट्रिकल आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा खूप सारा फरक आहे. मग या गोष्टीकडे आपण जास्त प्रकर्षाने न पाहता कुठेतरी आपण कम्प्युटरच्या हिस्ट्रीकडे येतोय. जगातील जो काही पहिला कम्प्युटर बनला होता मित्रांनो, त्याचं वजन होतं 27 टन, जवळपास 27,000 किलो. मित्रांनो, आता आपण लॅपटॉप असेल किंवा आपला मोबाईल असेल, पटकन सहज घेऊन जाऊ शकतो ना. जर त्यावेळेचा जो जगातील पहिला कम्प्युटर बनला होता, कोणाला म्हटलं आपण, "मित्रा, जरा हा लॅपटॉप माझा कम्प्युटर घेऊन चल बरं." तो घेऊन जाऊ शकतो का? बिलकुल नाही. कारण त्याचं वजन किती होतं? 27 टन, 27,000 किलो. नॉट ए जोक. आणि मग त्याचा आकार किती होता मित्रांनो? जवळपास 1800 स्क्वेअर फूट, म्हणजे जवळपास लग्नाचे 2 ते 3 हॉल एवढा मोठा तो कम्प्युटर बनला होता मित्र. मग तो जो काही कम्प्युटर होता तो काय बनलं होतं नक्कीच? ना तो मॉनिटर होता, ना तो कीबोर्ड होता, ना तो माऊस होता. जो बनून तयार होता तो फक्त CPU बनून तयार होता मित्र. आणि मग या CPU मध्ये काय वापरलं गेलं होतं? तर याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या होत्या. किती होत्या? 18,000 व्हॅक्यूम ट्यूब होत्या. मित्रांनो, या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पहा, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये, एक्झाममध्ये याच गोष्टी विचारल्या जातील. जगातील पहिल्या कम्प्युटरमध्ये काय वापरलं गेलं? व्हॅक्यूम ट्यूब. किती होत्या? 18,000. किती वजन होतं? 27 टन. किती आकाराचा होता? 1800 स्क्वेअर फूट आकाराचा होता. सर्व गोष्टी पाहून घ्या. मग त्याचं नाव आज आपण कम्प्युटरच म्हणतो. मग त्याचं नाव कम्प्युटरच का ठेवलं गेलं? कारण जगातील पहिलं जे काही कॅल्क्युलेटर बनवलं होतं चार्ल्स बॅबेजनी 1837 साली. या त्यांनी कॅल्क्युलेटरला नाव दिलं होतं कम्प्यूट. कम्प्यूट म्हणजे कॅल्क्युलेट करणं. संगणक आजचा जो काही कम्प्युटर, आजचा जो काही काम करतो, हेच 1837 साली चार्ल्स बॅबेजनी बनवलेल्या मशीन काम करत होत्या. कम्प्यूट असं नाव दिलं होतं आणि याचाच आधार घेऊन 1837 नंतर 1940 ते 1950च्या दरम्यान अनेक सायंटिस्ट लोक एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा रिसर्च केला, त्याच बेसचा आधार घेऊन रिसर्च केला आणि साधारण 1950च्या आसपास नवीन कम्प्युटर जन्माला. जो काही जगातील पहिला कम्प्युटर अस्तित्वात आला, मग त्याचं नाव काय होतं?
इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. तुम्हाला मित्रांनो कोणीही याचा शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म विचारू शकतो. पुन्हा एकदा पहा, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. जगातील पहिल्या कम्प्युटरचं नाव होतं. काय होतं बारकाईनं लक्ष द्या. पुन्हा पुन्हा ही व्हिडिओ स्किप करून पहा, पाठीमाग करून पहा. मग आज आपण पाहिलं मित्रांनो कम्प्युटर म्हणजे काय आणि त्याची थोडीफार हिस्ट्री. मित्रांनो आता काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या. जगातील पहिला कम्प्युटर कधी बनला, कोणी बनवला आणि फादर ऑफ कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं, काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मग जगातील पहिला कम्प्युटर कधी बनला, त्याचं नाव काय होतं, मग कम्प्युटरच का म्हटलं, कम्प्युटर म्हणजे काय, या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या. आता अनेक वेळा असाही प्रश्न केला जातो मित्रांनो, जगातील पहिल्या कम्प्युटर बनवणाऱ्या टीममध्ये सगळ्यात प्रकर्षाने कोण कोण येत होतं, तर जे प्रेस्पर इकार्ट आणि जॉन मॉकली हे या पूर्ण टीमचं नेतृत्व करत होते आणि यांच्याच टीमनं पूर्णपणे हा कम्प्युटर जगातील पहिला बनवून आणला. त्यामुळे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत असताना काही गोष्टी क्लिअर करून घ्या. जगातील पहिला कम्प्युटर कधी बनला, कोणी बनवला, फादर ऑफ कम्प्युटर कोण, कधी बनला, त्याचं वजन किती होतं, त्याच्यामध्ये काय वापरल्या गेल्या होत्या, व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या गेल्या होत्या, या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या. मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये कम्प्युटर का शिकायचं हे पाहिलं, याच्या संदर्भाने असणारे काही स्किल पाहिले आपण. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कम्प्युटर म्हणजे काय आणि त्याची थोडीफार हिस्ट्री. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटर कसा वर्क करतो हे पाहणार आहोत. सध्या तरी आपण इथेच थांबूया. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ ही पूर्ण प्लेलिस्ट नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.